तर नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत जैवविविधता कायदा 2002 आणि हरित भारत अभियान. हे हरित भारत अभियान कधीपासून सुरू झालं ते होतं 5 जून 2015 आणि जैवविविधता कायदा या संदर्भातील आज माहिती पाहणार आहोत. त्यातलं आपण सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रथमतः जैवविविधता कायदा या संदर्भातून माहिती पाहूया. तर बघा, जैवविविधता कायदा. तर जैवविविधता कायदा 2002 साली आकारण्यात आला. त्याला बायोडायव्हर्सिटी ॲक्ट असं म्हटलं जातं. त्याचबरोबर त्याचा अर्थ काय आहे, जैवविविधता म्हणजे काय हे सगळ्यात महत्त्वाचं ते समजून घेऊया. पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या सर्व सजीवांमधील असणारी विविधता, सजीवांमध्ये असणारी विविधता म्हणजेच जैवविविधता होय. यालाच जैविक विविधता असे देखील म्हटलं जातं. म्हणजे पृथ्वीवर जे वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आहेत त्या सगळ्यांमध्ये असणारी विविधता म्हणजेच जैवविविधता होय. त्याच्यामध्ये आता ह्या जैवविविधतेचं महत्त्व काय हे आधी सगळ्यात पाहूया. महत्त्व हा पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी निर्माण करण्यात आलेला कायदा आहे. या कायद्याच्या माध्यमातून जैवविविधतेचे संवर्धन करणं, जैवविविधतेतील स्रोतांचा शाश्वत पद्धतीने वापर करणं, जैवविविधतेचे स्रोत आहेत त्यांचा शाश्वत पद्धतीनं वापर करायचा आहे आपल्याला आणि त्याचा अतिरिक्त वापर टाळणे. ज्याचा जास्तीत जास्त वापर होतोय, जो अतिरिक्त वापर न करता त्याचा जास्तीत कमी वापर करणे हे महत्त्वाचे, या गोष्टींवर भर दिला जातो. ह्या कायदा करण्यामागचं उद्दिष्ट काय ते आपण पाहूया. तर बघा, याचं उद्दिष्ट होतं भारतातील विपुल जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करणं, त्यातील घटकांचा संतुलित वापर करणं, तसेच जैविक स्रोतांपासून मिळणाऱ्या फायद्याचे योग्य आणि समप्रमाणात वाटप करणं. ज्या ठिकाणी जैवविविधतेचे घटक आहेत त्यांना आपल्याला जपायचं आहे, त्यांचं संरक्षण करायचं आहे, त्यांचं संवर्धन करायचं आहे, त्यांचा अतिरिक्त वापर होणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. यानंतर पाहूया बघा, परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपाचे एक एकक आहे. परिसंस्थेमध्ये जितकी जास्त विविधता असेल तितकी परिसंस्थता ती निकोप असण्याचे एक एकक आहे. जैवविविधतेच्या बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते. आता जैवविविधता कशावर अवलंबून असते, तर जैवविविधता ही त्या ठिकाणच्या हवामानावर अवलंबून असते. हवामान हा घटक सगळ्यात महत्त्वाचा जैवविविधतेवर परिणाम करतो. त्याच्यामध्ये जर पाहायचं झालं तर ज्या ठिकाणी जैवविविधतेच्या संदर्भातून जर आपण पाहतोय तर मध्ये ज्या ठिकाणी जास्त हवामान किंवा जास्त सूर्यप्रकाश आणि जास्त पाऊस असेल त्या ठिकाणी जैवविविधता अधिक असते. तर ज्या ठिकाणी एकच प्रकारचं हवामान असतं त्या ठिकाणी जैवविविधता कमी असते. म्हणजेच उष्ण प्रदेशीय भागामध्ये जैवविविधता अधिक, तर ध्रुवीय भागामध्ये जैवविविधता कमी प्रमाणात आहे. विषुववृत्तावर जैवविविधता सगळ्यात जास्त आढळते, तर ध्रुवावरती सगळ्यात कमी प्रमाणात आढळते. कारण ध्रुवावर एक सारखं तापमान असतं, विषुववृत्तावर तापमान कायम बदलत असतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणची जैवविविधता अधिक वेगवेगळ्या म्हणजे जैवविविधतेने समृद्ध असा प्रदेश असतो तो विषुववृत्तादरम्यान प्रदेश असतो. ज्या ठिकाणी एक प्रकारचं हवामान आहे तिथे जैवविविधतेची विविधता कमी असते. आता जैवविविधता कोणकोणत्या बाबतीत आढळते, तर शरीर रचना, त्याच्यामध्ये आकार, अवयव, प्रजनन या संदर्भातून जैवविविधता आढळत असते. प्रजनन, आहार, गुणसूत्र आणि अधिवास. अधिवास म्हणजे ते प्राणी कुठं किंवा कोणकोणत्या त्याचं ठिकाण कोणतं हे ठरतं, त्यानुसार जैवविविधता आढळते. शरीर रचना कशी आहे, त्यांचा आकार कसा आहे, अवयवांची रचना कशी आहे, प्रजनन क्षमता कशी आहे, आहार, गुणसूत्र आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण. आता जैवविविधतेचे 3 स्तर आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे जनुकीय विविधता, दुसरा जाती विविधता आणि परिसंस्था विविधता. हे 3 स्तरावर जैवविविधता आढळते, जनुकीय, जाती आणि परिसंस्था. याचबरोबर आपण पाहूया पुढं, भारतात किती जैवभौगोलिक परिसर आहेत, तर भारतामध्ये 3 जैवभौगोलिक परिसर आहेत. किती इथं 3 जैवविविधता क्षेत्र आहेत. त्यातलं पहिलं आहे हिमालय, दुसरं पश्चिम घाट, तिसरं इंडो म्यानमार, अंदमान आणि निकोबार बेटासहित. म्हणजे हिमालय 3 जैवविविधता हॉटस्पॉट, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये पहिलं हिमालय, दुसरं पश्चिम घाट, तिसरं इंडो म्यानमार. 2010 हे साल जैवविविधतेचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. असं जैवविविधतेचे आंतरराष्ट्रीय वर्ष आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते वर्ष आहे 2010. 2010 साली जैवविविधतेचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं होतं. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, जैवविविधतेचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून कोणतं साल किंवा कोणतं वर्ष साजरं करण्यात आलं, तर ते 2010. आता या संदर्भातून परिसंस्था हा शब्द प्रथम कोणी वापरला, तर हा परिसंस्था यालाच इंग्रजीमध्ये इकोसिस्टीम असं म्हटलं जातं. परिसंस्था हा शब्द सर्वप्रथम सर आर्थर जी टान्सली यांनी 1935 मध्ये वापरला. परिसंस्था हा शब्द कोणी वापरला, तर तो वापरला सर आर्थर टान्सली. आणि तो कधी वापरला, तर 1935
1935 मध्ये परिसंस्था इकोसिस्टीम हा शब्द वापरणारे होते सर आर्थर जी टान्सली, आणि त्यांनी तो वापरला शब्द 1935 मध्ये. त्याच बघा, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन हा कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन हा 22 मे ला साजरा केला जातो. कधी? आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 22 मे. संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केल्याप्रमाणे सन 2000 पासून संपूर्ण जगभरात 22 मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. जैवविविधता कायदा कधी आला? 2002 मध्ये. आणि हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा कधी केला जातो? तर तो केला जातो 22 मे या दिवशी. तर बघा, ज्या ठिकाणी स्थानिक जाती मोठ्या संख्येने अशा वस्ती स्थानाला जैवविविधता समृद्ध क्षेत्र म्हणजे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट, यालाच इंग्रजीमध्ये हॉटस्पॉट असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी स्थानिक जातींची संख्या भरपूर प्रमाणात आहे अशा जे ठिकाण असतं त्यालाच जैवविविधता समृद्ध क्षेत्र म्हणजे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट असं म्हटलं जातं. जैवविविधतेने समृद्ध प्रदेश, आता ही जैवविविधता समृद्ध प्रदेश ही संकल्पना प्रथम कोणी वापरली? तर ही संकल्पना वापरणार होते डॉक्टर सबिना विर्क यांनी 1988 मध्ये जैवविविधता हॉटस्पॉट ही संकल्पना वापरली. प्रथम कोणी वापरली? सबिना विर्क. डॉक्टर सबिना विर्क यांनी जैवविविधता समृद्ध प्रदेश म्हणजे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ही संकल्पना मांडली. ती मांडली कधी? त्यांनी 1988 साली. 1988 हे लक्षात ठेवायचे. जैवविविधता हॉटस्पॉट हे विचारलं जातात. ती संकल्पना सबिना विर्क यांनी मांडली, 1988 साली मांडली. जे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन हा 22 मे मध्ये साजरा केला जातो. आणि जैवविविधता समृद्ध क्षेत्र ज्यालाच जैवविविधता हॉटस्पॉट असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. यानंतर बघा, जैवविविधतेचा नाश. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, जैवविविधतेचा नाश भरपूर वेळा झालेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा, जैवविविधतेचा नाश याच्या संदर्भात सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत 5 वेळा मोठ्या प्रमाणावर आणि अनेक वेळा लहान प्रमाणामध्ये जैवविविधतेचा नाश झालेला आहे. किती वेळा? 5 वेळा मोठ्या प्रमाणावर जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणावर नाश झाला आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश होत गेलेला आहे, नाश झालेला आहे. झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलांमुळे सजीव सामूहिकरित्या लुप्त होतात. एका अंदाजावर नुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवांपैकी 1% सजीव लुप्त झालेत. म्हणजे जेवढे सजीव होते आधी त्याच्या 1% सजीव हे लुप्त झालेले आहेत. त्यातलं पहिले बघा, 5 वेळा मोठ्या प्रमाणात जो नाश झाला त्यातलं पहिले बघा, कॅम्ब्रियन कल्पामधील विविधतेचा स्फोट. कॅम्ब्रियन कल्पामधील विविधतेचा स्फोट. त्याचा फेनेरोझोक महाकल्पामध्ये जवळजवळ 54 कोटी वर्षापूर्वी जैवविविधतेचा महाविकास कॅम्ब्रियन कल्पामध्ये विविधतेचा स्फोट या नावाने ओळखला जातो. ही त्यावेळेस सुद्धा नाश झालेला आहे. त्यानंतर दुसरा नाश झाला कार्बोनिफेरस काळामध्ये झाला. बहुपेशीय सजीवांमध्ये सर्व संघांची निर्मिती झालेली होती. त्यापुढील 40 कोटी वर्षांमध्ये जैवविविधतेचा पुन्हा नाश झाला होता. त्यालाच कार्बोनिफेरस युगामध्ये सदाहरित वनांमधील वनस्पती आणि प्राण्यांचा नाश झाला. कधी? कार्बोनिफेरस युगामध्ये कशाचा नाश झाला? तर सदाहरित वनस्पती आणि प्राण्यांचा नाश झाला. नंतर तिसरा पर्मियन ट्रायासिक. पर्मियन ट्रायासिक युगामध्ये 25 कोटी वर्षापूर्वी जैवविविधतेचा नाश झाला. त्याला पर्मियन ट्रायासिक म्हणतात. आधी कार्बोनिफेरस युगामध्ये जवळजवळ 40 कोटी वर्षापूर्वी. आणि त्यानंतर चौथा नाश कधी आहे? क्रिटेशियस टर्शरी विभाग 3 कोटी वर्षापूर्वी. बघा, हा कार्बोनिफेरस 40 कोटी, पर्मियन ट्रायासिक 25 कोटी वर्षापूर्वी आणि हा क्रिटेशियस टर्शरी विनाश हा 3 कोटी वर्षापूर्वी. पृष्ठवंशीय सजीवांनी पुन्हा एकदा आपला जम बसवला 6.5 कोटी वर्षापूर्वी. क्रिटेशियस टर्शरी विनाश हा नजीकच्या काळातील जैवविविधतेचा नाश होय. याच काळात डायनोसॉर नष्ट झाले. डायनोसॉर कधी नष्ट झाले? तर बघा, डायनोसॉर या काळात नष्ट झाले. क्रिटेशियस टर्शरी विनाशाच्या काळात डायनोसॉर नष्ट झालेले आहेत. यानंतर बघा पुढचं, 5वा होलोसिक विनाश. तर 5वा बघा, होलोसोनिक विनाश. जैवविविधतेच्या मध्ये माणसाचा प्रवेश झाल्यानंतर जैवविविधता आणि जनुकीय विविधता हळूहळू नाहीशी होत आहे. यालाच होलोसोनिक विनाश म्हणतात. जेव्हा माणसाचा याच्यामध्ये जैवविविधता क्षेत्रामध्ये प्रवेश झाला आणि ते हळूहळू नाहीशी होत गेली त्यालाच होलोसोनिक विनाश असे म्हटलं जातं. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्याने जैवविविधतेचा अतोनात नाश होतो. जास्तीत जास्त जैवविविधतेचा नाश केलाय तो माणसानं केलेला आहे. बघा, माणसासारखा स्वार्थी प्राणी कोणीच नाही. माणसानं जास्तीत जास्त निसर्गाची हानी केलेली आणि तीच हानी आपल्याला आता हळूहळू भरून काढायची. त्यामुळे वेगवेगळे कायदे करावे लागत आहेत. तर बघा, संयुक्त राष्ट्र संघाने जैवविविधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी इसवी सनाचे 2011 ते 2020 हे दशक जैवविविधता दशक. आता जैवविविधता दशक या जैवविविधतेकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्राने 2011
ते 2020 या दरम्यानचं जे दशक आहे यांना जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले. पूर्वी घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फुलांची झाडं लावली जायची, जेणेकरून त्यावर पक्षी, फुलपाखरं, वेगवेगळे प्राणी बागडावीत. पण आता सध्याच्या स्थितीमध्ये पाहिलं तर सगळीकडे कॉन्क्रिटीकरण वाढलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्यांच्या थोडीशी जरी जागा असेल तर त्यांनी तिथं त्या परिसरामध्ये त्यांनी जी जुनी झाडं न लावता शोची झाडं लावली जातात आणि त्याच्यामुळे कोणतेही प्राणी किंवा कोणताही पक्षी त्या झाडांवर घरटं सुद्धा बनवत नाही. जुन्या काळातली अशी नव्हतं, त्या परस बाग बनवायची प्रत्येक घरामध्ये आणि त्या तिथं घराच्या जवळ वेगवेगळी प्रकारची झाडं असायची, त्याच्यामुळे पक्षी बागडायचे, फुलपाखरं असायची, जे त्या सर्व गुण संपन्न होती. पण ते हळूहळू आपण पाश्चात्यकरणांचं अनुकरण करण्याच्या नादामध्ये सगळं जुनं जे समृद्ध होतं ते आपण आता विसरत किंवा ते आपल्यापासून लयाला चाललं आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष राहिलं नाही. तर बघा, याप्रमाणे जैवविविधतेचा आपण नाश करण्यासाठी मानव जास्तीत जास्त जबाबदार आहे. भारतातील हळद, बासमती तांदळाचे पीक व अशा अनेक पारंपरिक जैविक संसाधनांवर स्वामित्व हक्क सांगण्याचा प्रयत्न अमेरिकेसह काही राष्ट्रांनी केला होता, परंतु भारताने परदेशात कायदेशीर लढा देऊन आपले स्वामित्व हक्क अबाधित राखण्यात यश मिळवलं आहे. बघा, याच्यामध्ये भारतातील जैविक घटक तसेच त्या घटकांबद्दल पारंपरिक माहिती परदेशात नेऊन त्याचे स्वामित्व मिळवण्यावर आता कायद्याने नियंत्रण आणले आहे. हा जैवविविधता कायदा या संदर्भातही काही भाष्य करतो. तर याच्या अंमलबजावणीसाठी बघा, राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण स्थापन करण्यात आलं. राज्य स्तरावर राज्य जैवविविधता मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर जैवविविधता व्यवस्थापन समिती अशी त्रिस्तरीय रचना करण्यात आली. राष्ट्र स्तरावर वेगळी, राज्य स्तरावर आणि स्थानिक स्तरावर. कोणत्याही व्यक्तीस भारतीय जैवविविधतेच्या संबंधित स्वामित्वाचे हक्क, बौद्धिक संपदेचे अधिकार मिळवण्यासाठी राष्ट्रीय प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. हे जैवविविधता कायदा आल्यानंतर हे सुरू झालेलं आहे. यानंतर बघा, राष्ट्रीय प्राधिकरणास अर्जदार स्वामित्वाच्या अधिकारांतून मिळणाऱ्या व्यावसायिक फायद्यातल्या भागीदारीच्या अटी शर्तींसह परवानगी देऊ शकते. भागीदारीतून मिळणारा लाभ हा स्थानिक स्तरावर जैवविविधतेच्या संसाधनांचे पारंपरिक वापर आणि जतन करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे अपेक्षित आहे. ज्यांना हा लाभ हवा आहे त्याचा लाभ हा स्थानिक व्यक्तीपर्यंत पोहोचवला, त्या स्थानिक समाजापर्यंत तो लाभ जाणं अपेक्षित आहे. परदेशात भारतीय जैविक संसाधनांशी संबंधित कोणी स्वामित्वाचे हक्क मिळवण्याचा प्रयत्न केल्यास भारतीय हक्क अबाधित राखण्याची कायदेशीर जबाबदारी राष्ट्रीय प्राधिकरणावर दिलेली आहे. हे राष्ट्रीय प्राधिकरण राज्य पातळीवर राज्य जैवविविधता मंडळ आणि स्थानिक पातळीवर अशा व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. यानंतर आपण पाहूया हरित भारत अभियान. तर बघा, हरित भारत अभियान नक्की सुरुवात कधी झाली तर ते बघा, सुरुवात झाली याची 5 जून 2015 मध्ये. 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 2015 साली याची सुरुवात करण्यात आली. मानवी जीवनावर दुष्परिणाम करणाऱ्या पर्यावरणीय बदलांचा सामना करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने लोकांना सहभागी करून घेण्यासाठी ही अभिनव योजना आखली. ही योजना 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुरुवात करण्यात आली. 5 जून. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी 7 रेसकोर्स निवासस्थानी एक रोप लावून हरित भारत अभियानास प्रारंभ केला. त्यावेळेस तिथे क्रिकेटपटू विराट कोहली आणि सुशील कुमार सुद्धा उपस्थित राहणार होते. तर हीच हरित भारत अभियान महाराष्ट्र सरकारने कधी स्वीकारलं? केंद्र सरकारने सुरू केलेल्या हरित भारत अभियानाला महाराष्ट्र सरकारने 26 एप्रिल 2016 पासून राज्यात राबवण्यास सुरुवात केली. जवळजवळ 1 वर्षानंतर ही सुरुवात झालं. या अभियानाच्या राज्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वन विकास यंत्रणेची स्थापना करण्यात आली आणि राष्ट्रीय हरित भारत अभियानाला महाराष्ट्राने परवानगी किंवा महाराष्ट्रामध्ये सुरुवात करण्यात आली. तर ती डेट होती 26 एप्रिल 2016 आणि ते सुरू झालं 5 जून 2015 मध्ये. यानंतर आता हरित भारत अभियानाचं उद्दिष्ट काय होतं तर बघा, हरित भारत अभियान देशातील पुढील 10 वर्षात वनक्षेत्र 50 लाख हेक्टरपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट. वनक्षेत्र आहे ते 50 लाख हेक्टरने वाढवायचे. राज्याची उद्दिष्ट ठरवण्यासाठी आराखडा तयार करण्यात आणि त्याचबरोबर प्रत्येक राज्याला वेगवेगळी त्यानुसार उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं. याच्यामध्ये आव्हान काय होतं? वनांवर अवलंबून असणाऱ्या जीवांची उपजीविका आणि संरक्षतेसाठी वनांचे संरक्षण, विकास, संवर्धन, शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापनातून हवामान बदलांचे परिणाम कमी करणे हे सर्वात मोठे आव्हान सध्या वन व पर्यावरण विभागापुढे आहे. आव्हान काय? तर वनांवर अवलंबून असणाऱ्याचे जे जीव आहेत त्यांची उपजीविका, त्यांचं संरक्षण, त्यांची सुरक्षितता,
त्यांचा विकास, संवर्धन आणि त्याच्यातून त्यांचं शास्त्रोक्त पद्धतीने त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं आणि हवामान बदलांचा परिणाम कमीत कमी कसा होईल किंवा कमी करायचा येतो, हे सर्वात मोठं आव्हान ह्या अभियानासमोर होतं, हरित भारत अभियानासमोर. आता यासाठी नियोजन करण्यात आलं होतं बघा. तर त्यांनी नियोजन काय केलं होतं तर बघा, तर यासाठी केंद्राने हवामान बदलावर मात करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला होता. यामध्ये हरित भारत अभियानाचा समावेश होता. यामध्ये कशाचा? हरित भारत अभियानाचा समावेश केला होता आणि एक राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला होता. हे अभियान राष्ट्रीय बरोबरच राज्य, जिल्हा म्हणजे देशाबरोबरच राज्यात, जिल्ह्यात आणि शहर गाव पातळीवर सुद्धा राबवण्यात येणार होतं. म्हणजे एकदम सगळीकडे देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये सगळे आणि शहरांमध्ये सगळीकडे हे त्या पातळीवर, स्थानिक पातळीवर हे अभियान राबवण्याचं ठरवलं होतं, हरित भारत अभियान. यामध्ये बघा, आता राज्य पातळीवर यासाठी काय केलं होतं तर राज्य पातळीवर यासाठी मुख्यमंत्री होते जबाबदार. राज्य पातळीवर कोणाकडे जबाबदारी दिली होती या अभियानाची तर मुख्यमंत्र्यांकडे. जिल्हा पातळीवर होते पालकमंत्री आणि गाव पातळीवर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष. गाव पातळीवर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, राज्य पातळीवर मुख्यमंत्री, जिल्हा पातळीवर पालकमंत्री आणि गाव पातळीवर संयुक्त वन व्यवस्थापनाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य पातळीवर राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या हरित भारत अभियानाची त्यासाठी राज्य पातळीवर राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच 4 समित्यांची स्थापना करण्यात आली. हरित भारत अभियानाचा उद्देश आणि उद्दिष्ट, हरित भारत अभियानाचं उद्देश आणि उद्दिष्ट काय होतं तर देशातील वनक्षेत्र हे वृक्ष आच्छादन कमीत कमी 50 लाख हेक्टरपर्यंत वाढवणं, 50 लाख हेक्टरवरील वनांच्या गुणवत्तेत वाढ करणं, वनांवर अवलंबून असणाऱ्या 30 लाख कुटुंबांना उपजीविकेचे साधन निर्माण करणं. उद्देश 50 लाख हेक्टरपर्यंत वाढवणं वन आच्छादन, 50 लाख हेक्टरमध्ये वनांचे जे वाढवण्याबरोबर त्या वनांच्या गुणवत्तेत वाढ करणं, वनांवर अवलंबून असणाऱ्या 30 लाख कुटुंबांना उपजीविकेचे साधन निर्माण करून देणं, त्याचबरोबर वने आणि परिसंस्थाद्वारा कार्बनचे शोषण आणि साठवण करून सुधारित जैवविविधता आणि परिस्थितीय सेवा उपलब्ध करून देणं, जळाऊ इंधन, चारा, लाकूड आणि गैर इमारती लाकूड यांची व्यवस्था करणं. अभियानाचं राष्ट्रीय लक्ष्य काय होतं बघा, वनांच्या गुणवत्ता वाढीमध्ये 15 लाख हेक्टर मध्यम घनतेच्या 30 लाख हेक्टर खुल्या आणि 4 लाख हेक्टर गायरान जमिनींचा समावेश होता. गायरान जमिनीचा सुद्धा समावेश होता. गुणवत्तेमध्ये 15 लाख हेक्टर, मध्यम घनतेचे 30 लाख हेक्टर आणि गायरान जमिनीच्या जवळजवळ 4 लाख हेक्टर गायरान जमिनींचा याच्यामध्ये समावेश केलेला होता. 18 लाख हेक्टरवरील वन आणि परिसंस्थांविषयक सेवांमध्ये वाढ करून जैवविविधतेची पुनर्स्थापना करणे. यामध्ये खुरटे जंगल लागवडी योग्य क्षेत्राचे स्थानांतर, वापरात नसलेली खनिज क्षेत्र, दऱ्यांच्या जमिनी, तिवरांचे जंगल, समुद्रकिनारी असलेली काटेरी झुडपाची क्षेत्रे आदी क्षेत्रांचा समावेश करण्यात आला होता. याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश केलेला बघा, खनिज क्षेत्र, दऱ्यांमधील जमिनी, तिवरांचे जंगल, समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या काटेरी झुडपांचे क्षेत्र आदी सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश केला होता. 2 लाख हेक्टर खाजगी जमिनीवर वृक्षारोपण करणे. खाजगी जमिनीवर सुद्धा वृक्षारोपण करण्याचं होतं. जवळजवळ त्याचं टार्गेट ठरवलं होतं 2 लाख हेक्टर. 10 लाख हेक्टरवरील पाणथळ स्थळांचा विकास करणे हे अभियानाचं राष्ट्रीय लक्ष्य होतं. तर बघा, आज आपण पाहिलं जैवविविधता कायदा 2002, त्याची वैशिष्ट्य, त्याचं महत्त्व, त्याचे उद्दिष्ट, त्याची गरज या संदर्भातून आपण माहिती पाहिली, त्याचा सखोल अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर हरित भारत अभियान हे कधी सुरू झालं तर ते सुरू झालं जागतिक पर्यावरण दिनी 5 जून 2015 मध्ये. ते महाराष्ट्र सरकारने कधी स्वीकारलं ते 26 एप्रिल 2016 मध्ये स्वीकारलं. त्या तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते, त्यासाठी नियोजन कोणकोणतं केलं, त्याची उद्दिष्ट कोणकोणती होती. 50 लाख हेक्टर वनाच्छादित प्रदेश वाढवायचा आहे आणि ते जमिनीखाली आणायचं आहे. जवळजवळ एखाद्या देशाची किंवा जे योग्य आहे त्यासाठी जवळजवळ 33% वनांखाली जमीन असणं आवश्यक आहे. त्यासाठी हा हरित भारत अभियान त्यासाठी पूर्ण करण्यासाठी एक पाऊल टाकलेलं आहे भारत सरकारने. त्यासाठी 50 लाख हेक्टर वनाच्छादित क्षेत्र वाढवायचं नियोजन केलेलं आहे. आत्ता आपल्या देशामध्ये जवळजवळ 22% क्षेत्र वनांखाली आहे. ते वनांखाली क्षेत्र आणण्यात किती टक्के असायला हवं तर ते असावं 33% क्षेत्र. यासाठी भारत वन अभियान महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर या अभियानातून जे आपण उद्दिष्ट यांचं काय धोरणाची केलेली अंमलबजावणी या गोष्टी पाहिल्या. त्याचबरोबर आता बघा,
हरित भारत अभियान आणि जैवविविधता कायदा 2002 यांच्या या संदर्भातील ज्या ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्या आज आपण पाहिल्या. अशीच माहिती मिळवण्यासाठी किंवा अशी सखोल माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.